आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण पाहणार आहोत जळगाव मधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या सातरी येथे नियोजित पाटसारीच्या जागेवरून रस्ता केला जात असून या रस्त्याबाबतचा ठराव ग्रामपंचायतीने बेकायदेशीर केल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे। सातरी हे गाव निम्नतापी प्रकल्प अंतर्गत येत असल्याने या गावाचे पुनर्वसन देखील मंजूर करण्यात आले आहे। पुनर्वसन मंजूर असताना पाटसारीवरून रस्त्याचा घाट का घातला जातोय असा प्रश्न येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। या गावातील शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या नेमक्या काय मागण्या आहे पाहूया। आम्हाला रस्ता नको आहे, पुनर्वसन पाहिजे। आम्हाला पुनर्वसन जर का झाले तर आमच्या गावाची पूर्णपणे स्थिती सुधरून जाणार आहे। रस्ता येऊन आमच्या गावाचं काही स्थिती होणार नाही आणि पुढे आमचं गावाचं पुनर्वसनाचं काम पुढे ढकललं जाणार आहे। 2025 मध्ये पाडळसारी धरणाचं काम पूर्ण होणार आहे। पाडळसारी धरणाचं काम जर का पूर्ण झालं तर आमच्या सातरी या गावामध्ये पाणी घुसून जाईल आणि सातरी या गावामध्ये पाणी जर का घुसलं, पुनर्वसनाचं काम स्थगित असंच राहिलं तर या लोकांनी कुठे जायचं। पाटसारीच्या पाणीला दिलं होतं, त्यांनी पाणी जीव दिलं नाही आणि त्याच्यावर त्यांनी रस्त्याचं सांगितलं। ते रस्ता आम्हाला नको, पुनर्वसन पाहिजे। पाटसारीत ज्याच्या शेतकऱ्यांच्या जमीन गेलेली आहे ती जायला नको बा, कारण तिथं तो रस्ता नको तिथं। याच्यासाठी फक्त पुनर्वसन पाहिजे। शेतकऱ्यांना फे करून रस्त्याचं काम चालू करताय। रस्त्याच्या कामाला इतकी गती असतं की विचारूच नका। त्यात ॲम्ब्युलन्स, पोलीस, फौज सर्व असतं आणि पुनर्वसनासाठी त्यांच्याजवळ निधी नसतो आणि रस्त्यासाठी लगेच निधी तयार होतो। त्यांना ही शोकांती काय की असं वाटतं की शासन हे त्याच माणसाबरोबर चालतं आहे असं आम्हाला वाटतं आहे बा। तर आम्हाला रस्ता नको आहे, आम्हाला पुनर्वसन पाहिजे, त्याची आमची मागणी आहे। आमच्या गावाचा सगळ्यात मूळ हा प्रश्न आहे की आमचे शेतकरी आमच्या ह्या जमिनीवरतीच पोट भरणारे सगळे शेतकरी आहेत आणि हे पोट भरणारे शेतकरी जमिनीवर असताना आमचे अगोदर धरणामध्येही पाणीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आमच्या जमिनी जात आहेत आणि यांनी आमच्या गावातनं जो पाट गेलेला आहे हा पाट आमच्या ग्रामपंचायतीने खोटा ठराव केला, खोट्या सह्या घेतल्या आणि तो ठराव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आणि CO साहेबांना देऊन त्या ठिकाणी पाटासाठी दिलेली जमीन ही रस्त्यासाठी ॲक्वायर करण्यात आलेली आहे आणि ती रस्त्यासाठी जी ॲक्वायर करण्यात आलेली आहे त्याला आमचा विरोध आहे। माझी जमीन पाटाखाली गेलेली आहे। ती जमीन आमच्या शेतकरी हितासाठी दिलेली होती। ती ते आमच्या हितासाठी दिलेली आणि तिथं हे रस्ता नेऊन आणण्याच्या यांच्या कट चालू आहे। आम्ही वारंवार इथं कलेक्टर साहेबांना, प्रांत साहेबांना सगळ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आमच्यावर दखल घेतली नाही। आमच्यावर अन्याय होते। आमचे घरं आता पडायला लागले आणि नवीन बांधायचं सुद्धा म्हणायचं तर नवीन खर्च करायचं, पण तर आम्हाला तेवढा मोबदला भेटणार नाही। मग ते घर बांधून उपयोग काय? मग त्यासाठी मग आम्हाला नवा गावावरच घरं पाहिजे। गावाला हे गाव पुनर्वसनमध्येच आहे आणि हे कसं काय रस्त्याला हे करताय आणि समजून घ्या पुढं गाव पण नाही। पुढं गाव राहिलं असतं तर आम्ही पण भविष्यात विचार केला असता की हा भविष्यात ते पुढचं गाव आहे, ते गावाला जुळणार आहे, हा रस्ता फायदा होणार आहे आपल्याला। पण ते पुढं गावच नाही, आमचं जुनं गावच उठणार आहे। तर पण त्या गावाची काय गरज आहे, रस्त्याची काय गरज आहे? आम्हाला आहे ना रस्ता नको आहे, आम्हाला पुनर्वसन लवकर पाहिजे। लवकर म्हणजे तातडीनेच पाहिजे। आमचं घर सर्व पडू आहे। आज बरं वाईट जर झालं आमचं गावाचं म्हणा, घराचं म्हणा, जर काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदारी कोण राहणार आहे? सातरी हे गाव निम्नतापी प्रकल्प अंतर्गत येत असल्याने या गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने 4 कोटी 13 लाख रुपयांच्या पुनर्वसन निधीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे गावाचे पुनर्वसन मंजूर असताना नियोजित पाटसारीच्या जागेवरून बेकायदेशीर मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। त्यामुळे रस्ता नको, गावाचे पुनर्वसन पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। आवाज लोकशाहीच्या नंतर या बुलेटिनमध्ये घेऊया छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।